Now we are going to continue the fourth and fifth stanza of the poem Money. This poem composed by William H. Davis. And here poet deals his experience about a human life. And he just, as a human being, he got a various mix of circumstances about life. He once upon a time he was a very rich man. He had lots of money. And after some time he became poor. And then he realized the difference of both life. Means he expressed his experience about when about his rich life as well as his poor life. And at the end of the poem he gives us very important message. While we are reading the poem, we have to know that what is the difference between rich man and poor man. Okay. So in the fourth stanza, poet says that so when I hear these poor ones laugh and see the rich ones coldly frown. Frown means dukhi, hatash, nirash. Poor men think I need not go up, so much as rich men should come down. In this stanza, poet says that when he heard those poor ones laugh, जेव्हा हे गरीब माणसं हसताना तो पाहतोय, त्याच्या अवतीभोवती जेव्हा तो अनेक लोकांना पाहिलं, त्यानं ही हॅड की सच अ ग्रेट एक्सपिरियन्स अबाउट ह्युमन लाईफ. त्याला खूप मानवी जीवनाचा अनुभव आहे. आणि आपण त्या इंट्रोडक्शन मध्ये पाहिलं की त्यानं ॲज अ ट्रॅम्प, ॲज अ होबो, असं त्यानं एक जस्ट लाईक अ पेडलर त्यानं लाईफ स्पेंड केलं. तो भटकंती अवस्थेत बराच वेळ राहिला आणि व्हॅरियस कंट्रीजमध्ये आणि इंग्लंड, अमेरिकामध्ये तो भटकंती करत राहिला आणि त्याला खूप अनुभव आलेत मानवी जीवनाचे, वेगवेगळ्या प्रवृत्तीचे. आणि त्याच्यानंतर त्यानं हे कन्क्लुडिंग स्टेटमेंट केलेलं आहे की वेन ही हर्ड दोज पुअर वन्स लाफ, जेव्हा जेव्हा त्यांना ऐकतो की हे गरीब लोक हसतात खळखळून, अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रोन, आणि ॲज कम्पेअर विथ देम की गरीब लोक छान लाईफला एन्जॉय करतात, ते हसतात, मोठ्यानं हसतात, ते एक्सप्रेस देमसेल्स. बट ॲज कम्पेअर विथ देम poor men were always in trouble, in problems, in worries. अनेक चिंता असतात त्यांना. अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रोन, आणि त्यांच्या जीवनामध्ये कायम दुःख, चिंता हे आपल्याला त्यांच्या अवतीभोवती दिसत असतात. कोणाच्या? श्रीमंत लोकांच्या भोवती. अकॉर्डिंग टू द पोएट, हे कवीचं म्हणणं आहे. But as compared with the rich men, poor men very happy. They just laugh, they just enjoy the life, they enjoy the music, all each and everything of life. जीवनाच्या साध्या साध्या गोष्टीमध्ये त्यांना आनंद घेण्याचं स्किल आहे गरिबांना. त्यामुळे ते आनंद व्यक्त करतात, खळखळून हसतात आणि जीवनाला व्यक्त होतात. जीवनामध्ये त्यांना आनंद प्राप्त होतो. बट ॲज कम्पेअर विथ देम, गरीब श्रीमंत माणसं हे ऑलवेज फ्रोन, म्हणजे ऑलवेज दुखी, सॅड, अपसेट, ग्लुमी, डिसअपॉइंटेड, वरीड असं त्याला दिसतं कवीला. म्हणजे याचा अर्थ की गरीब श्रीमंताच्या जीवनामध्ये कायम वरीज आहेत, चिंता आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. असतात श्रीमंताला चिंता. ज्यांच्या घरामध्ये चिक्कार पैसा भरलेला आहे त्याला रात्री झोप लागत नाही. थोडासाही खाडकन आवाज आला की खरबडून जागा होतो, चोरता आला नसेल. गरीब काय नाही बिचारा, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पंखा नाही का, दार मोकळं सोडून झोपतो, नाही तर बाहेर झोपतो बास टाकून अंगणामध्ये. त्याला माहित आहे आपल्या अंगावर चेन नाही, अंगठी नाही, कोण काढून देणार आहे रात्री? अंगावरचे कपडे तर कोणी काढून देणार नाही, नाही. इट्स व्हेरी सिम्पल, व्हेरी फ्री, असं ते लाईफ एन्जॉय करतात गरीब लोक. पण श्रीमंताला फार टेन्शन्स, फार वरीज, बिझनेस क्रायसिस अँड व्हॉट एव्हर थिंग्स, अशा प्रकारचं आहे. Poor men think I need not go up so much as rich men should come down. And that's why poets here, poets here a humble desire, very simple desire that he thought poor men need not go up. Need not go up means they won't be rich. They won't be rich. हे जे poor men आहेत won't be rich. ते कधी श्रीमंत होऊ नयेत, असं कवीचं म्हणणं आहे. दॅट वॉज हिज हंबल प्रेयर, हिज हंबल विश. त्याची
फार एक साधी सिंपल विश आहे, त्याची इच्छा आहे की गरिबांनी कधीच मोठं होऊ नये, म्हणजे श्रीमंत होऊ नये. And so much as rich men should come down, but one more desire, one more wish, that rich men should come down. पण गरिबांनी, श्रीमंतांनी गरीब व्हावं. गरिबांनी श्रीमंत होऊ नये, पण श्रीमंतांनी गरीब व्हावं. That was his desire. That was his simple expectation. की त्याचं म्हणणं आहे की जीवनाचा खरा आनंद कुठं आहे, तर गरिबीमध्ये आहे. खरे नाते संबंध कुठे जोपासले जाते, तर गरिबीमध्ये जोपासले जाते. म्हणून तो म्हणतो की गरिबाने श्रीमंत होऊ नये, कारण गरीब जर श्रीमंत झाला तर त्याला कदाचित जीवनातला आनंद मिस करावा लागेल. बट श्रीमंत जे आहेत ना, त्यांनी गरीब व्हावं, त्यांना कदाचित, आणि कदाचित म्हणण्यापेक्षा नक्कीच कवीच्या मते जीवनाचा खरा आनंद मिळेल त्यांना, ते आनंदी राहू शकते. दॅट वॉज हिज डिझायर, दॅट वॉज हिज विश. नाउ जस्ट लेट्स मूव टुवर्ड्स लास्ट स्टांजा, फिफ्थ स्टांजा ऑफ दिस पोएम. When he had money, oh, same, just opening line of the poem repeated in the last stanza. When he had money, oh, his many friends proved all untrue. But now he had no money, oh, his friends are real, though very few. In the last stanza, in the concluding stanza of this poem, where it says that कि when he had money, त्याच्याकडे जेव्हा भरपूर पैसा होता, खूप पैसा होता, his many friends proved all untrue. की त्याचे अनेक मित्र होते त्याच्या अवतीभोवती, खूप लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे बिकॉज ऑफ हिज मनी. देयर वर सो मेनी फ्रेंड्स इन हिज लाईफ, बट दे वर नॉट ट्रू फ्रेंड्स. ते खरे मित्र नव्हते, ते खरे मित्र नव्हते. बट नाउ ही हॅड नो मनी, आज त्याच्याकडे पैसा राहिला नाही. आफ्टर सम टाइम ही बिकेम पुअर because of some crisis and whatever's happening in life we don't know, but after some time he became poor, की तो नंतर गरीब झाला. and जेवढे काही फाल्स फ्रेंड्स होते त्याच्या लाईफ मधले ते सगळे दूर गेले. जे काही स्वार्थी सेल्फिश फ्रेंड्स होते त्याच्या लाईफ मध्ये बिकॉज ऑफ हिज मनी अट्रॅक्ट झाले होते, ते सगळे मित्र when he became poor they just left from him, they just stopped their friendship. त्यांनी त्यांची फ्रेंडशिप थांबवली, त्यांनी आता कवीशी त्यांचा संबंध नाही. म्हणजे वन्स अपॉन अ टाइम व्हेन पोएट वॉज रिच, व्हेन ही हॅड लॉट्स ऑफ मनी, दॅट टाइम ही हॅड सो मेनी फ्रेंड्स, बट आफ्टर सम टाइम बिकॉज ऑफ सम डाउनफॉल, सम क्रायसिस, ही बिकेम पुअर. दॅट टाइम ही डिडंट हॅव एनी फ्रेंड्स. त्याला मित्र राहिले नाहीत असे फारसे. नाउ ही हॅड व्हेरी फ्यू फ्रेंड्स, खूपच कमी मित्र राहिले त्याला, फ्यू फ्रेंड्स. Okay, but now he had no money, oh, his friends are real. पण एक गोष्ट आहे, आज त्याच्याकडे पैसा जरी नसला ना, oh, his friends are real, त्याचे मित्र कसे आहेत, खरे आहेत. though very few, जरी ते खूप कमी असतील तरी, बोटावर मोजण्याइतके फ्रेंड राहिलेत, पण ते कसे आहेत, खरे आहेत. सो असं त्याचं म्हणणं आहे की जर खरेपणा जीवनाचा कुठं असेल तर गरिबीमध्ये आहे, श्रीमंतीमध्ये खरेपणा नाही, फार्स आहे, सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. सो दिस इज द रियल मेसेज ऑफ दिस पोएम. ओके, आय होप यू अंडरस्टूड दिस पोएम.